क्लास 11th विद्यागम कोचिंग क्लासेसमध्ये केमिस्ट्रीसाठी आणि बायोसाठी येते. तर मग माझा एक्सपिरियन्स ओव्हरऑल 12th स्टँडर्डपर्यंत म्हणजे आता मी 12thमध्ये तर खूप चांगला होता. इथे जे टीचर्स, फॅकल्टी, कश्मीरा मॅम, दर्शना मॅम आणि आमच्या हेल्पसाठी किंवा डाऊट सॉल्विंगसाठी ऋतुजा मॅम जे आहेत ते खूप हेल्पफुल आहेत. आणि बेसिकली मुलांना माहिती नसतं की टेक्स्टबुक कशी रीड करायची किंवा टेक्स्टबुकमधले कुठले पॉईंट्स आपल्याला इम्पॉर्टंट आहेत, कुठले नाही आहेत. तर ते टेक्स्टबुक रीडिंगचं आम्हाला एक टेक्निक पण आम्हाला क्लासमध्ये शिकवतात. आमचे छोटे छोटे डाऊट्स किंवा CETसाठी जे एक्स्ट्रा टेक्स्टबुकमधनं येतं, टेक्स्टबुकच्या बाहेरनं पण येतं, ते आम्हाला मॅम सांगतात किंवा त्याच्यामध्ये पण हेल्प करतात. डाऊट सॉल्विंगसाठी आम्ही गेल्यावरती कश्मीरा मॅम, ऋतुजा मॅम आणि दर्शना मॅम म्हणजे बेसिकली सगळीच फॅकल्टी आम्हाला खूप इझिली एकदम सोप्या पद्धतीमध्ये किंवा जसं ते आम्हाला असं विचार पण नाही करू शकत की ते एवढं सोपं असेल अशा वेमध्ये आम्हाला सांगतात. आणि असं क्लासमध्ये आपल्याला कधी कधी असं खूप डिमोटिवेटेड फील होतं किंवा नाही आज क्लास नाही करायचा आहे, तर मग त्यासाठी आमच्याकडे फन फ्रायडे म्हणून पण एक कॉन्सेप्ट असते ज्याच्याने आमचं असं मोटिवेट होतो आम्ही क्लासमध्ये, ज्याच्यामध्ये टॉपर्स येतात, एक कॉम्पिटिटिव्हनेस वाढतो क्लासमध्ये, म्हणून मग आपल्याला मोटिवेट होतो अजून अभ्यास करायला. मग टेस्ट सिरीज पण आपल्या दर्शना मॅम आणि सगळ्यांकडनं एक्सपिरियन्स टीचर्स येत आहेत आपल्याकडनं, जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आणि जे मोस्ट लाईकली क्वेश्चन्स आहेत त्याला रेफर करून आमचे क्वेश्चन पेपर्स आणि टेस्ट प्लॅन आउट करतात. CETचं आमचं प्रत्येक सॅटर्डे आणि फ्रायडेला लेक्चर असतं, त्याच्यामध्ये पण आम्ही खूप एनकरेजिंगली आम्हाला आन्सर्स द्यायची इच्छा होते, कारण सगळ्यांचं कम्पेटिटिव्हली आणि कलेक्टिव्हली आमचं पार्टिसिपेशन असतं, म्हणून मग अजून मजा येते ते सॉल्व करायला. आणि असं नाही की फक्त एज्युकेशनली आमच्या डेव्हलपमेंटवरती ते लोक लक्ष देतात, पण आमचं जे को करिक्युलर किंवा एक्स्ट्रा को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज आहेत जसं की ट्रेकिंग वगैरेला किंवा ट्रिप्सला पण आम्हाला घेऊन जातात, ज्याच्याने आमची रिफ्रेशमेंट होते आणि एक हेल्दी माइंड किंवा हेल्दी एन्व्हायरमेंट प्रिपेअर होतं अभ्यास करण्यासाठी. आणि लायब्ररी पण आहे ज्याच्यामध्ये आम्ही अभ्यास करू शकतो. आणि इथे डाऊट सॉल्विंगला मॅम इथेच असतात बाजूला, सो आम्हाला लगेच डाऊट सॉल्विंगसाठी पण ते असतात. आणि असं नाही की लायब्ररीमध्ये बसून इथे आम्ही टाईमपास करतो, तर असं पण नाही, त्याच्यावरती पण ते लक्ष ठेवतात की आम्ही काय अभ्यास करतो, किती अभ्यास करतो. आणि ओव्हरऑल मला इथलं एन्व्हायरमेंट खूप आवडतं. जर एखादी गोष्ट येत नसेल तर ते असं नाही ट्रीट करणार की आपल्याला की येत नाही आहे, तर ते आपल्याला कसं येईल किंवा अजून हार्डवर्क करून आपण त्याच्यावर कसं बिल्डअप करू शकतो ह्याच्यासाठी आम्हाला अजून ते मोटिवेट करतात. आणि बेसिकली दे मेक शुअर दॅट वी गो फ्रॉम सेल टू सक्सेस. थँक्यू.